जिजाऊच्या माध्यमातून चालू आहे. एक जोरदार टाळ्या वाजल्या. तुम्ही जिजाऊचे आभार. आजच्या आपल्या माझ्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच आदरणीय व्यक्तिमत्व, उपस्थित सर्व बंधू भगिनी, मतदार बंधू भगिनी आणि माझ्यावर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते, सर्वांना माझा नमस्कार. काय काळजी करू नका, मी एकटा जरी असलो तरी सर्व विषय सोडवण्यासाठी मी सक्षम आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं नक्कीच सांगतो. मगाशी मामांनी विषय मांडला नोकर भरती. आपल्या जाहीरनाम्यातच होतं का एक कुठली तरी कंपनी सगळे खरेदी करते आणि मग ब्लॅक मार्गाने ते पैसे, व्हाईटचे पैसे घेऊन ब्लॅक मार्गाने संचालक मंडळाला जातात. ती गोष्ट कधीही होणार नाही. मगाशी पानसरे साहेबांनी सांगितलं बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जे कर्ज वाटप झालं आहे, मी सीओला आताच SMS केला का पुढच्या आठवड्यामध्ये AGMमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला घरपोच करा आणि सोमवारी मी पुन्हा त्यांना फोनवरती सांगेन उद्याला. का नंतर नाहीतर AGMच्या 2 दिवस अगोदर ती उत्तरं पाठवून देतात किंवा ती मिळतच नाही. तर तशी काय घटना होणार नाही. आता तुम्हाला आम्ही चेअरमन, व्हाईस चेअरमन बॉडी बसण्याच्या अगोदर उत्तरं येतील अशी व्यवस्था करेल. नोकर भरतीबाबत मी ठामपणे सांगत आलेलो आहे तर वेळ आली तर गावोगावी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस किंवा दालनं उभी करू व्यवस्था करेन मी. परंतु एकही माझ्या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्याला, शेतमजुराला, नोकरदाराला कर्ज घेऊन, जमीन विकून, सोनं विकून मुलांना नोकरी लावायला लागणार नाही अशी व्यवस्था 100% केली जाईल. बँकेचे कर्मचारी गुलाम नसून तेही संचालक मंडळाप्रमाणे एक बँकेच्या विकासाचा भाग आहेत. त्या दृष्टीने त्यांनाही गुलामगिरीतून 100% मुक्त करेन आणि जे ठेवीदार ठेवी देतात त्यांना सन्मार्गाने कसा जास्तीत जास्त मोबदला आपल्या 2 जिल्ह्यातील लोकांना कसा मिळेल यासाठी मी प्रयत्नशील असेन. त्याचबरोबर जो विषय आहे पानसरे साहेब बोलतात तो माझ्या माहितीनुसार काहीतरी 4,000 कोटी रुपये आपल्या जिल्हा बँकेचा निधी हा काही चुकीच्या मार्गाने कर्ज वाटप करून तो इतर जिल्ह्यात गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे का, उद्याला 1 लाख रुपये आपला कर्ज घ्यायचं झालं तरी 2 शिक्षक जामीन लागतात. एखाद्या शेतकऱ्याला आपली 100 एकर जमीन राहिली त्याला उद्या 5 लाख रुपये कर्ज घ्यायचं झालं तरी सुद्धा त्याचं कर्ज थोडं थकलं तर लगेच आपला भात भरायला येतात किंवा जमिनीवर येतात. एवढी कडक वसुली असणारी बँक किंवा कडक नियम पाळणारी बँक नक्कीच पानसरे साहेब सांगतो संध्याकाळचा टाईम आहे. हे जे कुणी कर्ज वाटप केलं किंवा कोणाला कर्ज दिलंय हे वसूल केल्याशिवाय मी शांत बसणार नाही एवढं नक्कीच आपल्याला सांगतो. आणि मी शब्द दिलेले जिल्हावासियांना का ते 4,000 कोटी कर्ज आणून या दोन्ही जिल्ह्यातील 4,000 युवकांना 1-1 कोटी रुपये कर्ज देऊन मग त्याला जामीन तुम्ही आम्ही राहू, परंतु ते उद्योजक बनवण्याचं काम आपण करू. जेणेकरून आपल्याला आपली पोरं ही उद्योगधंद्यामध्येही पुढे झाली पाहिजेत. नोकऱ्या तर 14% नोकऱ्या आहेत, परंतु उरलेल्या 86%ना शेतीमध्ये प्रगतशील शेती करता आली पाहिजे, बारमाही करता आली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असू. त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत मार्केट उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांना त्यासाठी आपण तुम्ही आम्ही प्रयत्नशील असू. आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे आणि विकास हा शिक्षणाने विकास करायचा आहे, आरोग्याने करायचा आहे, त्याचबरोबर शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे. यासाठी नक्कीच आपण सगळेजण प्रयत्नशील राहू. आता विषय आपण बघितला असेल का देशाला स्वातंत्र्य मिळून आज 70-72 वर्षे झालेले आहेत. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी झाला. कधीतरी तुम्ही असं बघितलंय का निवडणुकीत ज्या उमेदवाराने आश्वासन दिले ते आश्वासन निवडून आल्यावर तरी पूर्ण केलंय का? मी तुमचा मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे. मी जे जे बोलेन ते 100% वास्तवात केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आपल्याला अनुभव असेल तर मी सांगितलं होतं डोलखम भागात शाळा करेन, किनवली आणि कसारा भागातील शाळा 1-2 वर्षामध्ये आपण करू. आपल्याला रुग्णालय देऊ की जिथे मेडिसिन सहित संपूर्ण मोफत असेल. त्याची निर्मिती करून आज आपले हजारो बांधव त्याचा लाभ घेत आहेत. मगाशी मी बघितलं शहापूरकर कमी, कोणी पुणे जिल्ह्यातला राजगुरुनगरचा पेशंट आहे, कोणी 40 गावचा पेशंट आहे. आपण आपलेच लोक चुकीच्या पद्धतीने त्या हॉस्पिटलचा अपप्रचार करत असेल तो थांबवा. जर बाहेरच्या जिल्ह्यातले रुग्ण येऊन इथे जर मोफत मोठमोठ्या शस्त्रक्रिया करतात आणि हे रुग्णालय तुम्ही आपल्या शहापूरकरांसाठी किंवा भिवंडी लोकसभेतील आमच्या बंधू भगिनींसाठी उभं केलेलं तर याचा लाभ आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे, आपल्या लोकांनी घेतला पाहिजे. तिथले कर्मचारी काम करत नसतील तर आपली तेजू असते तिथे. हरीशला सांगितलं, सुदर्शनला सांगितलं तरी आपल्या माणसांना व्यवस्थित लक्ष दिलं जाईल. त्यामुळे त्याचा लाभ आपण स्थानिकांनी घ्यावा या आपल्याला सगळ्यांना विनंती करतोय. आपण शहापूर तालुका नेहमीच भरभरून माझ्यावर प्रेम करत आलाय.
ग्रामीण भागातील, म्हणूनच मी नेहमी सांगत असतो का मी लोकसभा हरलो नाही. मुरबाड विधानसभेच्या ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त मतं आपल्याला 57,000. शहापूर विधानसभा क्षेत्रात वाडा असेल, शहापूरचा भाग असेल, सगळ्यात जास्त मताधिक्य आपल्याला आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये शेलारपर्यंत 13,000चा लीड माझा महाविकास आघाडीच्या महायुतीच्या उमेदवाराला आहे. म्हणजे आपला पराभव झाला असं मी स्वतः तरी मान्य करत नाही, कारण एवढं भरभरून मताधिक्य आपल्या एका शेतकऱ्याच्या मुलाला मिळतंय. आपल्या अंदाज शहरामध्ये त्या काळात चुकले, परंतु तुम्हाला सांगतो की यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला विजयाचा झेंडा असेल, मग त्या जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, नगरपालिका असतील. कारण राजकारण हे आपण आपलं पोट भरण्यासाठी नाही करत, तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक मोठी शिडी आहे आणि त्या शिडीचा उपयोग आपल्या समाजाच्या उद्धारासाठी झाला पाहिजे असं मी तरी मानतोय. आपल्याला एवढंच सांगतो, आजच्या सत्कार समारंभासाठी या निवडणुकाचं 5-5 वर्षांनी ग्रामपंचायतच्या सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार आमच्यासारखे डायरेक्टर होतात, परंतु आपल्याला आपले तरुण तरुणींना मोठं स्वप्न दाखवायचंय. आता पुढच्या आठवड्यापासून वया वाटपचा कार्यक्रम सुरू होईल. गावागावात आपणही प्रत्येकाने जावा. प्रत्येक विद्यार्थ्यांना, पालकांना सांगा स्वप्न मोठी पहा. आपण किती दिवस सांगणार का इंग्रजांच्या काळापासून इथे धरणं झाली, पाणी मुंबई पिते, परंतु आम्हाला पाणी प्यायला नाही, आम्हाला शेतीला नाही, हे रडत बसण्यापेक्षा आपण असे विद्यार्थ्यांना या पदावर पोचवू का उद्या पंतप्रधान कार्यालय चालवणारे, मुंबई महापालिकेचा आयुक्त असेल, राज्याचा मुख्य सचिव असणारे विद्यार्थी या मातीतून घडले पाहिजेत. अशा प्रकारची स्वप्न आपण विद्यार्थ्यांना दाखवा. जिजाऊ एक कणही त्याच्या पालकत्वापासून दूर जाणार नाही, परंतु स्वप्न मोठी दाखवण्याचं काम आपण करा. अगदी मी जाहीरपणे सांगत असतो, नुकताच सीईटीचा रिझल्ट लागला, 99.60% आपल्याकडच्या विद्यार्थ्याला मिळाले. जेईच्या रिझल्टमध्ये आपले विद्यार्थी क्वालिफाय होतात. नीटच्या रिझल्टमध्येही जेव्हा कुठे जर काय दगाफटका झाला तर नीटमध्ये आपले विद्यार्थी चांगल्या पद्धतीने जातील, कारण आपला विद्यार्थी हा जगाच्या पाठीवर मोठ्या पदावर बसला पाहिजे. ते नुसतं भाषणाद्वारे किंवा निवडणुकीपुरती नाही, तर अगदी हृदयापासून वाटतं का जे शिक्षण आपल्याला मिळालं नाही, ज्या आपल्या पिढीला घेतलं नाही, परंतु आता जर असे प्रकल्प आले तर उद्या प्रांत अधिकारी आपलाच पाहिजे, म्हणजे तो 20% कमिशन खाणार नाही. तर आपण बघितलं, समृद्धीला जात असताना 20-30% कमिशन खायला जायचं, मग त्यातले 2-5% त्या लोकप्रतिनिधीला एखादा तुकडा फेकला जायचा, बाकी अधिकारी खायचे. हे सगळं थांबायचं असेल तर मागच्या गोष्टीला दोष देण्यापेक्षा आपल्याला आपल्या मुलांनी मोठे स्वप्न पाहिले पाहिजेत, मुलींनी मोठं स्वप्न पाहिले पाहिजेत. यासाठी आपण एकत्रितपणे काम करूया. ही लढाई एक दिवसाची नाही दादानो बाहेरो. ही लढाई नुसत्या बँकेचा डायरेक्टर का उद्या बँकेचा अध्यक्ष झालो त्याच्याने सुधारणार नाही. आपल्याला राज्याचा मुख्य सचिव हा आपल्या मातीतून घडला पाहिजे. आपल्याला देशाच्या पंतप्रधान कार्यालय असेल, न्यायव्यवस्था सुप्रीम कोर्टाची असेल, तिथे आपल्याला आपले विद्यार्थी गेले पाहिजेत. आपण बघतोय की दरवर्षी IITला अनेक विद्यार्थी या शहापूरमधून जातात. अनेक विद्यार्थी नुसत्या लायब्ररीमध्ये पुस्तकं देऊन, मी परवा बरोरा आणि कपिल पाटलांना सांगत होतो, राजकारणाच्या गोष्टी तुम्ही काय करताय. तुमच्या शहापूर तालुक्यामध्ये 275 बूथ आहेत आणि 278 ठिकाणी माझे विद्यार्थी नोकरीला लागलेले आहेत. आणखीन 3 वर्षात तर तिप्पट होतील, म्हणजे जवळ 750 विद्यार्थी जर नोकरीला लागतील तर राजकारण तुम्ही काय करणार तालुक्यामध्ये. तालुक्यात तर मग आमच्या जिजाऊचंच राजकारण चालणार आहे. हे नुसतं गमतीने नाही, तर ही सिरियसली गोष्ट आहे का अगदी तलासरी मोखाड्यापासून सावंतवाडीपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये शेकडोच्या संख्येने विद्यार्थी आपले यावर्षी नोकरीला लागलेले आहेत. नुसतं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 350च्या वरती विद्यार्थी प्रशासनात लागलेले आहेत. परंतु लवकरच आपल्याला बघायला भेटेल का ठाण्याचा जिल्हाधिकारी शहापूरची एखादी कन्या असेल, ठाण्याचा पोलीस अधीक्षक हा शहापूरचा एखादा तरुण असेल, एखादा ठाण्याचा पोलीस कमिशनर भिवंडी तालुक्यातला असेल किंवा मुरबाडचा असेल, एवढं नक्कीच आपल्याला विश्वासाने सांगतोय. रिकाम्या खिशाने फिरणाऱ्या नेत्यापैकी मी नाही, किंवा समाजाला खोटी आश्वासनं देऊन भावनिक बनून लढणारा मी नाही आहे. समाज हा आपला सर्वांचा एक समाज आहे का जो गरिबीचा समाज आहे त्यातला मी आहे. नाहीतर निवडणुका आल्या का लोकांना समाज दिसतोय, मग त्यांना कुणाचेही पाय धरायला वाटतंय. एकदा निवडणुका झाल्या का मी म्हणजे बलवत्तर होतो, त्याच्यातला मी नाही. मी आयुष्यभर आपल्या सर्वांसमोर जमिनीवर राहून जमिनीवर चालणारा एक आपला बांधव म्हणून काम करेल. मी भावनिक आवाहन करून मतदान घेणारा नाही, मी कामाच्या जोरावर मताधिक्य मारणारा नेता आहे. मला मी नक्कीच सांगतोय तर मी आपला एक कार्यकर्ता म्हणून किंवा माझ्या बरोबर असणारे सर्व जिजाऊचे कार्यकर्ते असतील किंवा पानसरे साहेबांसारखे इतर पक्षाचे लोक असले तरी आम्ही जमिनीवर राहून समाजाची खरीखुरी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. त्या करण्यामागे या आई वडिलांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात. आणि आम्ही तर सांगत असतो का सगळ्यात मोठा जगातला देव असेल तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आई बाबा यांच्या आशीर्वादावरती जिजाऊचं काम चालतंय. खायची गोष्ट नव्हती ही निवडणूक म्हणजे.
ही निवडणूक म्हणजे मी वारंवार बोलत होतो, जिल्हा बँक म्हणजे ही दाऊद इब्राहिमची टोळी असणारी गोष्ट आहे. पानसरे साहेबांना माहिती आहे का असं कुठलं असतं का? बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बाउन्सर आणले जायचे. या बाउन्सर आणून लोकांनी बोलू नये म्हणून थांबवलं जायचं. हे दिवस जर एवढ्या मोठ्या बँकेच्या निवडणुकीमध्ये एक वसईची जे 650 मतं ओबीसीला पडली नसती तर आपण 100% निवडून आलो असतो. ठीक आहे, एक विक्रमगडमधून निवडून आलो तरी दोन्ही जिल्ह्यामध्ये जे अपेक्षित असलेलं काम मी नक्कीच सांगतो पानसरे साहेब, या वर्षीचा अहवाल तुम्ही बघा, परंतु पुढच्या वर्षीच्या अहवालामध्ये किमान 100 कोटी रुपये बँकेचं उत्पन्न वाढलेलं दिसेल. कुठल्याही कर्मचाऱ्याला बदलीसाठी, बढतीसाठी, बोनससाठी एकही रुपया द्यावा लागणार नाही. भरतीसाठीही माझ्या 80% तर शासनाच्या नियमाचे स्थानिकांना लावलं पाहिजे. उरलेल्या 20%साठी माझ्या 2 जिल्ह्यातील विद्यार्थी कसे लागतील यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेल. आपणही प्रत्येकाने गावोगावी याबाबत शिक्षणाबाबत जनजागरण करा. मी परवा सांगताना सांगितलं का नुसते आमचे पोरं पोलीसच का लागतील, कधीतरी एसी मध्ये काम करणारे बँकेतले कर्मचारी आपले झाले पाहिजेत आणि तेही विदाऊट पैशाने झाले पाहिजेत. यासाठी नक्की आपण काम करूया. मी अगदी तोही विश्वास देतोय का आमच्या एखाद्या खातेदाराला पैसे भरत नाही, कर्जदार म्हणून उद्या पगारदाराला थांबवलं जायचं, तर त्या गोष्टी जेवपर्यंत बाहेरचं कर्ज वसूल होत नाही तोपर्यंत आमच्या जामीनदारांना सूट देण्याची व्यवस्था मी करेन. कारण जर हजारो कोटी रुपये जर बाहेर जाऊन त्यांना जर बिनचुकत त्यांच्या व्याजावरती जर संचालक मंडळ किंवा अधिकारी जगत असतील तर ते थांबवण्याचं काम मी नक्कीच करेन. माझ्यासोबत सगळे तरुण संचालक आहेत, त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे 70-80% संचालकांनी आयुष्यात एकही रुपया फुकटचा खाला नसेल, म्हणजे स्वतः खाला नसेल. कारण सगळी संचालकांची पोरं आहेत आणि शिकलेली पोरं आहेत आणि ती शिकलेली पोरं माझं ऐकतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण जो आजचा शहापूरकरांनी सत्कार केला हा माझा कायम लक्षात राहील एवढा आपल्याला मी बोलतोय आणि मी बोललेल्या सगळ्या गोष्टी करेन हा विश्वास देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र.